बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नींवरती गुन्हा दाखल झालेला होता। काल अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याच्या नंतर आज ते पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर आलेत। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ते नॉट रिचेबल आहेत असं म्हटलं जात होतं। माझ्याबरोबर स्वतः धंगेकर आता आहेत। काय कुठे होतात तुम्ही? म्हणत होते सगळेजण की नॉट रिचेबल होतात वगैरे। बघा, याच्यामध्ये कोण काय म्हणणं ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो मी। कोणी काय बोललं त्याला अर्थ नाही की हा जो कटक कारस्थान करून माझा जो गुन्हा दाखल केला आहे ह्याच्यामध्ये पोलीस आहेत, राजकारणी लोक आहेत, बिल्डर लॉबी आहे, ड्रग्ज लॉबी आहे, हे सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन माझ्यावर हल्ला करण्याचा बरेच वर्ष प्रयत्न केला, पण मी त्याच्यामध्ये कधी सापडलो नाही। पण आज ह्याच्यामध्ये खोटा गुन्हा दाखल करून माझं नावाला काळिंबा फासण्याचं काम किंवा मला राजकारणातनं बाहेर पाडायचं काम हे त्यांच्या करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये त्यांनी घडून आणला। पण मी पुणेकरांचा आवाज आहे, मी काही गप बसणार नाही। मी 1 महिना 2 महिने गप बसले की जाऊ द्या, आता थोडं निवडून आलेत, काम करू द्या, होऊ द्या त्यांचं, आपल्याला शेवटी रस्त्यावर तर यावंच लागणार आहे, आता ते काही गप बसणार नाही। पण याच्यामध्ये जो खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, व्हायलाच ना पाहिजे। कसा काय गुन्हा दाखल होतो माहिती घ्यायची नाही, काय नाही। मी धंगेकर मारतो, ज्याचा मृत्यू झाला तो बी बोलला नाही धंगेकरमुळे मी केला, असं काहीच नाही। फक्त तुम्ही नाव पार्टनरशिप ती काढलेली ती त्यांना माहीत नाही, सगळ्या गोष्टी आहेत ना। आणि हा खोटा गुन्हा दाखल करून माझ्या कुटुंबाला अडचणीत आणणं, मला आणणं, किंवा उद्या माझा संसार उद्ध्वस्त झाला, माझी मुलं बाळ रस्त्यावर आली पाहिजे, असा काय त्यांचा उद्योग असेल तर त्या उद्योगाला पोलीस अधिकारी का बळी पाडतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना। कोणी केलं हे? कोण या सगळ्यामध्ये सहभागी होतं? काही नावं घेतात? नाही, याच्यामध्ये आता नाव घ्यायचं अजून 2 दिवस टाईम आहे, अजून मला कोर्टाची बरीच कामं आहेत। पण ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने माझ्यावर DCP मोहिते त्यांना काय कळलं नाही की आपण का चुकीचं काम करतो आहे, कोणासाठी करतो आहे, ह्याचाही त्यांनी अभ्यास करायला पण होता। आणि मी ज्या दिवशी चुकल ना त्या दिवशी मी माझ्या स्वतःलाच मी सजा करून घेईन, मी चुकणार नाही। चुकलो तर मला जाणीव आहे की आणि मी एखादी गोष्ट करताना 10 वेळा विचार करतो की ह्याचे पडसाद किंवा आपल्या ह्याच्यामुळे काय चुकी होणार आहे हे 100 वेळा विचार करतो ना। मी कशाला कोर्टात गेलो असतो, मी चुकलो असतो तर मी दुसऱ्या दिवशी गेलो असतो, मला अटक करा, काय न्यायालय ज्या दिवशी मला न्याय देईन त्या दिवशी मी बाहेर येईल। पण हे सगळं खोटं जर करत असेल तर त्यांना खोट्याला शेवटी डोकं परमिशन काय ते दिले, त्याच्यामध्ये मी 4 दिवस माझी कागदपत्र गोळा करणं, कोर्टाशी बोलणं, कोर्टात जाणं, वकिलांशी बोलणं, ज्या काही गोष्टी त्या कराव्याच लागतात ना। शेवटी नुसतंच पळत सुटून उपयोग नाही ना। पण जे काही आरोप तुमच्यावरती केले गेले होते, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीचा हा गुन्हा आहे आणि खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओमध्ये जे काही म्हटलं होतं, नेमकं तथ्य काय आहे? तो प्रोजेक्ट नेमका आता कुठवर आलाय? काय नेमकी आत्ताची कंडिशन? आता त्यात तुम्ही ती क्लिप बघा आणि तुम्हाला त्यात जर शंका वाटली तर मला विचारा की दंगेकर हे तुम्ही हे केलं आहे, तुम्ही ती पूर्ण एकदम व्यवस्थित ऐका। आणि माझं कुठं नाव घेतलं आहे का, किंवा मी त्याच्यामध्ये त्यांना त्रास दिला आहे का, किंवा माझी पत्नी आहे का, हे सगळं तुम्ही त्या ह्याच्यात बघा। आणि अशा जर ह्याच्यावर जर होणार तर कित्येक लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। पण त्या प्रकल्पाचं काय झालं? आता ती साईट चालू आहे बंद? नाही, आता त्याच्यामध्ये प्रकल्पी चालू होईल, पण त्याच्यामध्ये ज्या अडचणी आत्तापर्यंत त्यांनी टाकल्यात त्यामध्ये माझं नाव बी मी बाजूला घेतलं की माझ्यामुळे रवी धंगेकर ही अडचण आहे, बाकी अडचण प्रोजेक्टला काय, रवी धंगेकर ही अडचण आहे। आणि त्याच्यामुळे हा जो त्रास देतात तर देऊ दे ना, मी त्याला भरभक्कम आहे। त्याचं उत्तर जर मिलिंद मोहिते जर सज्जन जर असन अधिकारी तर त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर अन्याय केला ना, हे त्यांना रात्री झोप येणार नाही, कारण आपण शेवटी एखादा अन्याय करतोय। म्हणजे DCP मोहितेंनी राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून हा गुन्हा दाखल? 100% मिलिंद मोहिते हा चांगला अधिकारी किंवा नाही, आता त्याची ही कसोटी आहे। आणि जर माझ्या दृष्टीने जर त्यांनी चुकीचं माझ्याबद्दल काम केलं तर 100% मोहिते डिफॉल्ट आहे। आणि मग शेवटी नाव धंगेकर आहे, मग त्याची वंशावळच घेऊन फिरणार। आणि मी आज सांगतो की मी जर चुकलो तर त्याच्या घराखाली जाऊन आत्महत्या करेन, मला कोर्टाने सजा देऊ दे, अपील बी करणार नाही मी, कारण मी काही केलंच नाही, मी त्याच्यात गेलोच नाही। पोलीस अधिकाऱ्यांनी काय केलं मला आजही ते मला विषय, मग तुम्ही इतकं एखाद्याचं घर उद्ध्वस्त करा नाही, माझं राजकारण संपवलं नाही करा, तुम्ही का त्याच्या पापीचे भागीदार होत आहे, कोणासाठी होत आहे? अहो तुम्ही तर तुमची पोरं बाळ आपलं हप्त्यावर जागतात, मी तर कष्ट करतोय। हप्त्यावाल्यांची यादी त्याच्या ती नंतर कुणाच्या पण कोण आहेत? हे बघा, ते देतो सगळंच, 2 दिवसांनी बोलणारच आहे। तेव्हा नावं घेणार आहात? नावं म्हणजे एकदम प्रचंड चांगली सुंदर नाव आहेत माझ्याकडे, आणि त्याचं उत्तर द्यावंच लागेल। आज गुटख्याचे हप्ता कोण घेत आहे,
गुटखा मिळतो. आज ते मुंडे साहेबांचं ते त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. 20 लोकांना खाऊ घालतात, त्याचे पैसे तुमच्या पोराबाळांना लावतात. तुम्ही बी त्यात भागीदार आहेत. ही सगळी कसे काय भागीदार होतात? म्हणजे हे बोलणं दंगेकर चूक, पोर्शोकारबद्दल बोलणं दंगेकर चूक, पब संस्कृती बंद करणं दंगेकरची चूक. म्हणजे तुम्ही बोलत होतात म्हणून केवळ माझी चूक आहे का? जलपर्णीचे पैसे तुम्ही ढापायचा प्रयत्न केला, माझी चूक. आता तर लाईन आहे माझ्याकडे, यादी आहे. आता तुम्ही बघितलं अजून कचऱ्यात पैसे, ह्याच्यात पैसे, ड्रेनेजमध्ये पैसे, घरातले पैसे, दारातले पैसे, शिक्षणातले पैसे. मी बोलत नाही, जाऊ द्या म्हणतो, काय करायचं आपल्याला. पण आता शेवटी त्यांना जर खुमखुमीच आहे तर आता शेवटी ती खुमखुमी एकमेकाची चिरून घेऊ. खलील शेख यांच्याकडे नेमके किती पैसे बाकी होते आता? आणि तुमचं शेवटचं कधी बोलणं त्यांच्याशी झालं? मी त्यांच्याशी कधीच बोललो नाही. त्यांचा मुलगा, त्याला विचारा दंगेकर कधी बोललेत का. त्याच्या फक्त वडिलांच्या फोटोवर हात ठेवून म्हणायचं दंगेकर माझ्या वडिलांशी बोलले, बस. मी त्याच्या घरी पाणी भरायला नाही, मला माहितीच नाही. हा यावरच माहीत नाही, कारण आपण बाहेर पडलो आहे आणि मी यावर बघत नव्हतो. पण त्यांचे पैसे जे असतील ते शेवटी ह्यावरचा भाग होता. पण ते आता मी त्याच्यावर बोलणार नाही. पण त्यांचा जो खून झाला हा प्रशासक आणि सरकारने केलेला खून आहे. त्याच्यामुळे ह्याची तपास, ह्या प्रोजेक्टचा अख्खा तपास पोलिसांनी करा. खरं मर्द पोलीस असतील त्या प्रोजेक्टमध्ये ज्या काय चुकी आहेत, ज्यांनी ह्याच्यामध्ये मंगळसूत्र चोर लोक म्हणतात 12 पदकं निघली, 13 पदकं निघली. मोहिते नाही बोलत, मंगळसूत्र चोर बोलतात. म्हणजे पुण्याच्या पोलीस खात्याची नाचक्की आहे. मंगळसूत्र चोर म्हणतात की 12 पथक निघलेत. अरे मग तुम्ही पोलीस खातं चालवताय? कायदा काय पप्पू आहे का तुमच्या घरचा? कायदा तुम्ही चालवणार, पोलीस खातं तुम्ही चालवणार. अरे वा, असं चालतं का कुठं? आणि मग शेवटी दंगेकर वाईट. पण आता दंगेकर थंड डोक्याने, आता मी गरम डोक्याने. मी बरोबर ज्यांची वाजवायची त्यांची कशी वाजवायची ती बरोबर वाजवतो मी. पण तुम्ही स्वतः आता सत्ताधारी पक्षासोबत आहात, ते सुद्धा ज्यांच्यावरती तुम्ही इनडायरेक्टली आरोप करतायत ते सुद्धा सगळे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत. कसं जमणार असं? तुम्हाला असं वाटतं का मी सत्ताधारी असं वाटतं का तुम्हाला माझ्या कुठल्या वागण्यात बोलणं? अहो, मी कार्यकर्ता आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता. मी पुणेकर आहे, मी लढणार आहे. एखादी चूक असेल तर सत्तेत बी मी विरोधात बोलू शकतो ना, तो माझा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये मला दिलेला अधिकार आहे. जे चुकीचं ते चुकीचं. पण मी चुकीचं नव्हतं म्हणून मी कोणाच्या दारात गेलो नाही, कोणाला विनंती करायला गेलो. मी काय मंगळसूत्र चोर आहे का की माझे आई वडील जाणार, ओ साहेब माझ्या मुलाला वाचवा? किंवा एखाद्या नेत्याच्या घरात ह्यांचे आई वडील पाहिलेत मी उभे राहिलेले, ह्यांची आई उभी राहिलेली की माझ्या पोराला वाचवा. एकच चोरले, 2 नाही चोरले, हो एकच चोरले. म्हणजे मंगळसूत्र चोरांनी कायदा चालवायचा नाही. कमिशनरनी खुलासा केला पाहिजे. 12 पदकं चोर लोक सांगतात, 12 पदकं निघले. दंगेकर काय म्हणतात, दरोडेखोर आहे का? त्याच्या मागं काय गुन्हेगार आहे का? काय त्या मागं काय नाही. फक्त मला आता पोलीस खात्यातली काही लोक, बिल्डर लॉबी, गर्ल लॉबी, अंमली पदार्थ लॉबी, पब संस्कृती, ह्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. एक तर मला जेलला टाकतील, नाही तर एखादी गोळी बसेल, नाही तर काय ते मला होणार आहे हे नक्की. आणि जर मी चुकलो तर तुम्हाला परत एकदा सांगतो की ह्या प्रकरणात मी जर चुकलेलो असेल तर मी माझी आत्महत्या त्या मोहितेच्या घराखाली जाऊन करेल. एवढं सोपं नाही माझं नाव घेणं आणि मी माझ्यावर ॲलिगेशन करणं. मी कधी कोणाचा रुपया ठेवला नाही. माझ्याकडे देणे त्यांच्या पाया पडतो मी, बाबा आज ना उद्या देतो. कोणाचे पैसे बुडवले नाही मी. माझ्या या देश राजकारणी पांढरा असला तरी आज माझ्यात कुटुंब आहे, परिवार आहे. मी पुण्यात काम करतो, मी लोकांचे डोळे पुसलेत. वाईट वाटतंय तुमच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलंय? नाही, मला पाणी बिनी नाही, माझ्या डोळ्यात पाणीच येणार नाही. पाणी माझं कधीच गेले. 25 वर्षापूर्वी राजकारणात तेव्हाच गेलं. मला काही पहिला हल्लं नाही. माझ्या डोळ्यात पाणी येऊ शकत नाही. माझं पाणी जनतेसाठी नेहमी डोळ्यात असतं. एखादा हल्ला झाला, एखादी चूक झाली तर ते पाणी असतं. आज देशातलं वातावरण बघितलं ना आपण, कोण सुखी या जगात? देशात कोण सुखी नाही. पण आज माझ्या वयाचं भान ठेवून मला लक्षात येतं की आपण चांगलं वागलं पाहिजे, बोललो पाहिजे, गेलो पाहिजे. आज तो खलील जलील ते काय जे आहे त्यांच्याशी कधी बोललो नाही हो मी. मग जर बोललो असतो मी किंवा काय तर माझं रेकॉर्डिंग असतं. तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करता घरात बसून. तर तुम्ही पक्षातल्या वरिष्ठांशी काही बोलणार आहात? तुम्हाला अशा पद्धतीने जर राजकीय त्रास दिला जात असेल वैरापोटी तर? हे काय लपून आहे काय? आणि मी राजकीय त्रास घ्यायला तयार आहे, खोटे नाटे बी घ्यायला तयार आहे. पण मला एक माहिती आहे की मी खरा आहे. मी ज्या दिवशी चुकन त्या दिवशी मी माझी सजा घेईन ना. हो, एवढं सोपं आहे का? रवी दंगेकर होणं एवढं सोपं नाही आहे.
आणि रवी धंगेचं कुटुंब होणं बी सोपं नाही. जेवढं आत काळीच मऊ आहे तेवढं कडक बी आहे. म्हणजे काय एवढं सोपं नाही. आणि जे करतात हे त्यांनी आपली पार्श्वभूमी घेतो. आपण मंगळसूत्र चोरवता, आपण चंदन चोरवता. हा काय कायदा पप्पू आहे का? गाडी ठेवला आणि काढला. कायदा कायदा आहे. पण तुम्ही असं म्हटलात, की मी याआधी जे काही बोललो होतो, ज्या विषयांवरती मी बोलत होतो, त्या सगळ्यामुळे माझ्यावरती आता हा खोटा गुन्हा दाखल केला आणि तुम्ही इथून पुढेही जास्त आणखीन बोलणार आहेत असं म्हणतात. मग आणखीन पुढे काय होणार आहे? मी आता बघा गुटख्यावर बोलणार आहे उद्यापासून. गुटख्याचा हप्ता कोणाला जातो? जे खरे वर्दी देत ना त्यांनी जाहीर करायचं. खरे. मी आता मी जाहीर करणार आहे. गुटख्याचा हप्ता कोण घेतं, कोणाच्या घरी जातं. म्हणजे आमच्या पोरांना विष पाजता तुम्ही. मी बोलणं चूक आहे. आमच्या पुणेकरांची पोरं, महाराष्ट्रातले पोरं विष पितात. मला ते मुंडे साहेबांचं आहे ना, मनापासून आभार मानणार मी. मी कधी सरकारी माणसाचं कौतुक करत नाही. पण त्या बाबाने ना, आज आमची मुलं बाळं दूध पितात ना, त्यात विष कालवलं जातं. मग काढलं ना त्यांनी बाहेर. आणि हे गुटखा पुण्यात विकला जातो. ह्याला हप्ता कोणाला जातो? हे कोणाला? हे बोलणं म्हणजे चूक आहे माझी. पण आता माझी ही चूक असेल तर ह्या चुका माझ्या हातनं नेहमी होणार आहेत. आणि त्याची काळजी आता पुणेकरांनी माझी घ्यायची, मी त्यांची काळजी घेतो. माझी काळजी पुणेकरांनी घ्यायची, मी त्यांची काळजी घेतो. एवढ्या 2-3 दिवसात वरिष्ठांशी कोणाशी काही बोलणं वगैरे झालं? पक्षातल्या कोणाचे फोन वगैरे काही आले? अहो ताई, मी चुकतच नाही तर मी कशाला मी चुकलोच नाही तर मी चुकलो असेल तर वरिष्ठांशी बोल. मी चुकलोच नाही ना. वरिष्ठांशी कधी आणि मी माझे स्वभावच नाही कोणाच्या दारात जाऊन उभं राहायचं. मी चुकलोच नाही. आपण आज 35-40 वर्ष राजकारणात आहे. आपण चुकलोच नाही ना. आपल्याला कोणाचा आधार घ्यायची गरज नाही. मला काय कोणाकडून घ्यायचंच नाही. मला तुम्ही असं म्हणताय, की तुमच्यावर हा सगळा खोटा गुन्हा दाखल केला. जर हा गुन्हा खोटा आहे असं जर सिद्ध झालं, तर तुम्ही उलटा काही अब्रू नुकसान वगैरे सांगितलं मी जर चुकलो ना तर 100% मी आज सांगतो की मोहितींच्या दाराखाली जाऊन आत्महत्या करेन. त्यांच्या कुटुंबाच्या समोर की मी चुकलोय, मी पापी आहे. पण मला जर कोर्टाने सोडलं तर त्याचा बी हिशोब मी करून घेणार ना पूर्ण. जो काय लिगली कायद्याने काय जे काय होईल ते. काय जे काय मला जे सुचल त्यावेळेचा विषय असेल तो. त्यावेळेचा विषय असेल की जे काय सुचेल ते त्यावेळेला सुचेल. पण मी पापी नाही, मी चुकीचा नाही, मी कोणा अन्याय करणार नाही, कोणाचा रुपये घेणार नाही. ज्याचं देणं ते तर खुल्या मनाने आज न उद्या नेऊन देणार आहे. काही शेवटी राजकारणात ते व्यवसाय झालं ना. ज्यांनी केलं त्यांना ते पाप घडणार आहे. हे खलील जलील का खलील शेख आहेत. ह्यांचा बाप ज्यांनी हे केलं त्यांना मिळणार आहे. त्यांच्या मुलाबाळांच्या वाटेला जाणार आहे. माझं मन सांगतं की तुम्ही चुकीचं नाही केलं, पण ज्यांनी हा प्रोजेक्ट बंद केला ना त्यांच्या मुलाबाळांकडे पोचणार आहे. सगळ्यांची काठी कळती, पण ह्याची काठी कळत नाही. त्याची एक दिवस काठी पडणार आहे. तुम्हाला माहिती नसलं सांगतो, आपला पुणे कमिशनर जेलला होते येरवड्याला. कायदा सगळ्यांना सारखा, फक्त तो आता कसा वळवता येईल ती आणि वेळ येईल सगळ्यांवर. आज माझ्यावर वेळ आलेली आहे. मी सापडलो यांच्या काचाट्यात, पण ह्यांनी षडयंत्र करून गुन्हेगार, बिल्डर, पोलीस खाते, काही लोक. आता ही लोक चोरटे, हे एवढेच ही यादी ना चोरांची माझ्याकडे. मी आता शेवटी मी तर मला चोर समजतात ना. जाहीर करत तर ते चोर कसे ते दाखवतो. मग जनता ठरवून कोण काय ते. पण माझ्यावर केलेला अन्याय हा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. शेवटी मी माणूस आहे. मलाही मन आहे. मला मुलं बाळ आहेत, मला घरदार आहे, माझ्यावर कुटुंब आहे, माझ्यावर अनेक माझे परिवार आहे. त्यांच्या मनावर किती परिणाम होत असेल न चुकता. चुकलं तर पाप घेतलंच पाहिजे. पण आज माझं सगळं वैभव आहे ना, जे आहे ते माझं गोकुळ आहे ना. या गोकुळात तुम्ही जर येऊन हल्ला करत असतील तर सोपं नाही नाही. म्हणजे 3-4 दिवस असे प्रश्न विचारले जात होते, की व्हेअर इज धंगेकर? मग आता धंगेकर उद्यापासून परत मैदानात दिसणार आहेत. दंगेकर मैदानात ते म्हणून तर गुन्हा दाखल आहे. दंगेकर कुठं जात नाहीत. दंगेकर काय आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे. विमानाने बातल्याने गेला दुबईला. दंगेकर भारतातच जाणार आहे कुठं बी गेला तरी. शेवटी भारतभूमीत त्याचा जन्म आला, तो भारतभूमीतच मारणार आहे. त्यांनी काय केलं आहे तेव्हा? त्यांनी काय कोणाचा खून केला आहे, कोणाचा दरोडा टाकला आहे, कोणाला ब्लॅकमेल केलं आहे, का गुटख्याचा धंदा केला आहे, का कुठं मटक्याचा धंदा केला आहे, कुठं पब चालवला आहे, कुठं दारूची दुकानं टाकलीत, कुठं अंमली पदार्थ विकले. दंगेकरने केलं काय? दंगेकरने हे बंद केलं. ही चूक दंगेकरांची झाली. पण ही चूक कायम मी करणार, ही पुणेकरांसाठी करणार. आज तुम्ही बघितलं असेल तर हे पब संस्कृती जी वडगाव शहरीमध्ये लोक आशीर्वाद देतात.
मला लोक मला माता भगिनी आशीर्वाद देतात, आमचा मुलगा 8 वाजता घरी येतो, 10 वाजता येतो. मग हे माझ्यासाठी केलं का? नाहीच. आज हे पब संस्कृती, पोर्शोकार असन बाकीचे सातत्यानं मी बोलणार आहे. महापालिकेतला भ्रष्टाचार, सगळे चोरांची ही सगळी अवलाद बसलेली आणि ही अवलादी एकत्र येऊन काम करतात. गुटख्याचे पैसे कोण घेतं? विकू शकतात का गुटखा? पोलिसांना न कळता एक तरी पुढे येईल का आतमध्ये? एक पुढे येऊ शकते का आतमध्ये पोलिसांनी ठरवलं तर? मग आता हे बोललं तर धंगेकर वाईट, मग करा 2-4 खोटे गुन्हे दाखल करा आणि पाठवा जेलला. करा मोका, टाळा, बेडा का असेल करा, पण मी झोकणार नाही. मी त्या दिवशी राजकारणात त्या दिवशीच संघर्ष करत आलो. त्यामुळे उद्या काय झालं तरी धंगेकर रस्त्यावर. नक्कीच माझ्याबरोबर कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर होते. जसं ते म्हणतायत की हा सगळा जो काही गुन्हा आहे हा काही राजकीय लोक, बिल्डर लॉबी, काही गुन्हेगार आणि काही पोलीस या सगळ्यांनी मिळून संगनमतानं माझ्यावरती गुन्हा दाखल केला. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये हा गुन्हा कसा खोटा आहे हे सुद्धा सिद्ध करेन आणि ज्यांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यांनी जे जे काही त्यांच्या आयुष्यात करून ठेवलेलं आहे किंवा त्यांचे जी काही चुकीची कामं असतील ती सगळी बाहेर काढण्याचा मी इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्यावरती सातत्यानं बोलत राहणार आहे असं त्यांनी उत्तर दिलं. त्यामुळे इथून पुढच्या काळात या प्रकरणामध्ये नेमकं काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.